चर्चा होती। श्रीकांत शिंदेंना शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि युवा सेना प्रमुख करण्याची मागणी रामदास कदमांनी केली आहे आणि त्यावरती प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदेंबद्दलचा निर्णय हे कार्यकर्ते आणि नेत्यांनी घ्यायला हवा असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील आदित्य ठाकरे यांना सांभाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांना केलंय। दरम्यान आदित्य ठाकरे यांना सांभाळा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं, तर श्रीकांतचा निर्णय तुमच्यावरती सोडल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आजपर्यंत तुम्ही मला जपलत कारण शिवसेना प्रमुखांचा आदेश, जसं शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जसं तुम्ही मला जपलं मी तुम्हाला जपलं, तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, तसं मी आज तुम्हाला सांगतोय। मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे। मला भाईंनी मगाशी सांगितलं श्रीकांतच्या बद्दल, श्रीकांतला आपण युवा सेनेचा प्रमुख करू, राष्ट्रीय सरचिटणीस करू, पण श्रीकांतला मी विचारलं, श्रीकांत म्हणाला आपल्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना आपण पुढे करूया। जेव्हा मंत्रीपद केंद्रातलं दिलं त्यावेळेस इथं प्रतापराव जाधव आहेत, या सगळ्या खासदारांनी सांगितलं श्रीकांतला करा, पण श्रीकांतने नम्रपणे त्याला नकार दिला। ही शिवसेना। दरम्यान शिवसेना नेत्यांनी श्रीकांत शिंदेंवरती जबाबदारी सोपवण्याच्या संदर्भात नेमकी काय मागणी केली आपण बघूया। श्रीकांतला आमच्या युवा सेनेचा प्रमुख करून टाका आणि राष्ट्रीय सरचिटणीस करून टाका। कपाळात लावू नका, खूप जबाबदारीने बोलतोय मी। इतक्या वर्षामध्ये कधी बोललो नाही। मी आज काम पाहिलं, काल मीडियामध्ये पाहिलं की अतिशय नम्रपणे वागणार, कुठेही घमेंड नाही। नाही तर आम्हाला आदित्यजींना आदित्य साहेब म्हणायला लागायचं। मला अधिक न बोलणं चांगलं, मला आज नाही बोलायचं अधिक, पण शिंदे साहेब ही मागणी आमची आहे, नेत्यांची आहे, शिवसैनिकांची आहे। एक माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा गावागावात जातोय, जिल्ह्यात जातोय, शिवसेना बांधतोय, BLAचं काम करतोय, या ठिकाणी SIRचं काम करतोय, उन्हामध्ये फिरतोय। हेच काम जर तू केलं असतं माझ्या सोनिया, तर हे दिवस आले नसते। म्हणून मी आज सांगतोय उद्याचे दिवस चांगले आहे आणि मला खात्री आहे शिंदे साहेब, सगळ्यात मोठी श्रीमंती काय असते? त्यांची अपत्य। तुम्हाला एक मुलगा आलाय आणि तो सोन्यासारखा आलाय, हीच तुमची श्रीमंती आहे। आम्ही एक वेळेस मान्य करू की उद्धवजींची तब्येत ठीक नाही त्यामुळे ते बाहेर पडत नाहीत, पण अरे तुमच्या युवराज जे फक्त शिव्याशाप देतात, ते फक्त कोल्ड कॉफी, नाईट लाईफ, पेंग्विन याच लाईफ मध्ये मग्न असतात। एका बाजूला तुमचा युवराज कोल्ड कॉफी पिऊन त्यांचं रक्त थंड पडलंय, पण आमचं युवा नेतृत्व संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब 47°C तापमानात सुद्धा अखंड शिवसैनिकांना भेटतायत। दरम्यान श्रीकांत शिंदेंना पक्षाचे सरचिटणीस आणि युवा सेना प्रमुख करण्याच्या विषयी कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत बघूया। श्रीकांत शिंदे यांच्यासाठी जी मागणी केली रामदास कदम यांनी की त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस करावं, युवा सेना प्रमुख पद द्यावं, काय वाटतं? हे खरोखर जी रामदासभाई शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जी भूमिका मांडली ती खऱ्या अर्थाने सर्व शिवसैनिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांची ती भावना आहे की माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना लवकरच राष्ट्रीय सरचिटणीस या मुख्य पदावर त्यांनी जबाबदारी देऊन त्यांना पक्ष बळकटीसाठी आम्हाला जर त्यांनी जबाबदारी दिली, नक्कीच शिवसेना संघटना वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे आणि शिवसेना संघटना जी महाराष्ट्रामध्ये वेगाने फिरते, देशभरामध्ये सुद्धा वेगाने फोफावलीशी राहणार नाही। आमच्या तर कार्यकर्त्यांची सगळ्यांची विनंती आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी जी मागणी मुख्य नेते शिवसेनेचे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे केली, ही डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी ती मान्य करावी। नक्कीच आमची तर इच्छा आहे की त्यांनी आता महाराष्ट्र दौरा ज्या पद्धतीने करतायत तसंच पूर्ण भारतामध्ये देखील शिवसेना वाढवायची जर असेल तर खासदार साहेबांना जर जबाबदारी मला वाटतं पक्षाने दिली तर नक्कीच शिवसेनेचं फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्याचे आपल्याला रिझल्ट दिसून येतील। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। वर्धापन दिनाच्या आजच्या या मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीचं देखील गुणगान केलंय।
काँग्रेसनं माणसं फोडली मात्र त्यांना कधीही मुख्यमंत्री केलं नाही, अशा शब्दामध्ये ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष केलं. तसंच काँग्रेसनं मातोश्रीकडे कधी हावरटपणे नजर ठेवली नाही, अशा शब्दामध्ये ठाकरेंनी काँग्रेसची स्तुती केली आहे. तर पक्ष फोडणाऱ्या काँग्रेसचं गुणगान तुम्ही गाताय, अशा शब्दामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. कधीही काँग्रेसने मातोश्रीवरती डोळे असे हावरटासारखे उगारून बघितलेले नव्हते. पण आज भाजपा शिवसेना मुळासकट उखडून टाकायला निघालेला आहे, मातोश्रीला बदनाम करायला निघालेला आहे. हा फरक आहे. आणि ही संस्कृती, भले काँग्रेस कोण असेल ती असेल, पण तुमच्या हिंदुत्वापेक्षा काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागलेली आहे. शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली? राष्ट्रवादीने. दुसऱ्यांदा कोणी फोडली? काँग्रेसने. त्यांच्यासाठी ओव्या गात आहे. आणि ज्यांनी धनुष्यबाण गाण टाकलेला सोडवला, शिवसेना पुढे नेण्याचं, विचार पुढे नेण्याचं काम केलं, त्यांना शिव्या देत आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.